विठ्ठल बरवा बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम साठ विलाहरी जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे साठ विलाहरी जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे साठ विलाहरी जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे साठ विलाहरी जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे जिहि हृदय मंदिरे त्याचे सरली एरधार राजी सरणी धार त्याची सरली एरधार त्याची सरणी त्याची सरली एरधार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार शांती सरलीर धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता हरी आला हाता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता जे सरली एरधार शांती सरलीर धार दानी सरली एरधार शांती सरलीर धार सरली एरधार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार शांती सरलीर धार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरे काही उरोने देऊरी काही उरोने देऊरी काही उरोने देऊरी तुका म्हणे हरी काही उरुनी देऊरी काही उरुनी देऊरी काही उरुनी देऊरी तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी काही
नेऊरी काही वरुणी नेऊरी त्यांची सरली रधार सरली रधार त्यांची सरली रधार त्यांची सरली रधार झाला फळ व्यापार झाला पार झाला फळ व्यापार सरली रधार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार विठोबा घुमाये विठोबार घुमाये पार घुमाये विठोबार घुमाये पार घुमाये विठोबार घुमाये पार घुमाये विठोबार 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 घुमाये हेलो हरि साठवी लहरी साठवी लहरी साठवी लहरी साठ लहरी साठ लहरी साठ साठ जिहे हृदय मंदिरी जिहे हृदय मंदिरी त्यांची सरली हेरधार त्यांची सरली हेरधार जिहे हृदय मंदिरे जिहे हृदय मंदिरे त्यांचे सरली हेरधार त्यांचे सरली हेरधार साठवी लहरी साठवी लहरी साठवी लहरी साठवी लहरी
जे हृदय मंदिरी जे हृदय मंदिरी त्यांची सरली येरधार त्यांची सरली जे हृदय मंदिरी जे हृदय आवडू त्याचे सरले झार त्याचे सरले झाला सफळ व्यापार झाला
झाला झाला झाला झाला झाला सुफल व्यापार झाला झाला सुफल व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार त्याची सरले साठविला हरी झिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण
दुसरी चरण संताचिया दुसरी चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तार राजा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार राजा कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरारथावतारम कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदार्ह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा बाबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकांचे मायबाप योगी यांची माऊली अखंड संजीवन समाधीस्थ विश्वमौली ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य अदृश्य कोटीतील सकल संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असलेला भव्यदिव्य स्वरूपाचा महोत्सव आणि या महोत्सवातील आजची सकाळची सत्रातील कीर्तन सेवा महदभाग्याने मला प्राप्त झाली. उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला अभंग वारकरी संप्रदायरूपी मंदिराच्या कलशस्थाने विराजित वैराग्य रागरसिक जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराय भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये काय संग्रह करतात, या संग्रहापासून त्यांना काय काय लाभ प्राप्त होतात याचा विचार सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिचय देणं फार महत्त्वाचं आहे. या शतकातील योग मार्गाचा संपन्न अशा प्रकारचा अनुभव संपादन करून ज्ञानोबारायांच्या चरणकमलावर आपलं जीवन समर्पण करून ब्रह्मनिष्ठता संपादन केल्यानंतरही ज्यांनी लोकोपकाराकरता आपलं जीवन खर्च केलं असं या शतकातील एक महात्मा स्वरूपातलं जीवन प्रातस्मरणीय वैकुंठवासी ब्रह्मनिष्ठ विठ्ठल बाबा देशमुख यांचं हे 6वं पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे या ठिकाणी उत्सव पार पडत असतो. देशकाल परिस्थितीला अनुसरून याही वर्षी तो संपन्न होत आहे. महापुरुषांचं जीवन अलौकिक आहे. महापुरुषांच्या जीवनाचा प्रारंभ काल सहसा अज्ञात असतो. वर्तमान काल महात्म्यांचा साधनेतला असतो आणि महापुरुषांचा उर्वरित काल उपकाराचा असतो. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कदाचित महापुरुष देहाने जरी आपल्यातून निघून गेले असेल तरी पण परमात्म स्वरूपाच्या रूपाने ते कायम विद्यमान असतात. गुरुवरे डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात, आतापर्यंत महात्मा हा प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय होता, आता महात्मा प्रत्यक्ष रूप झालेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सामान्य मनुष्य जेव्हा देह ठेवतो तेव्हा तो लोकाच्या विस्मरणात जात असतो आणि महात्मा जेव्हा देह ठेवतो तेव्हा तो एका देहाने जरी गुप्त झाला तर अनेकांच्या हृदयामध्ये स्मरणाच्या देहाने कायम विद्यमान असतो. विठ्ठल बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बाबांचेच अनन्य गुरुभक्त असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज घुगे यांच्याकडून ही कीर्तन सेवा मला प्राप्त झाली. या सेवेकरिता वारकरी संप्रदायाचं उद्याचं भवितव्य म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जाईल अशी बरीचशी बालगोपाळ मंडळी कीर्तनाकरता विद्यमान आहे. माझ्यावर प्रेम करणारी अनेक अशा प्रकारचे दिग्गज, अधिकाराने वयाने श्रेष्ठ असणारी ही दिग्गज मंडळी कीर्तनाकरता टाळ घेऊन विराजमान आहे. आणि म्हणून कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आपणा सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करून कीर्तन सेवेला प्रारंभ. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवत भक्तांनी आपल्या जीवनामध्ये काय संग्रह केला, काय साठवलं, काय संपादन केलं आणि हे संपादन केल्यानंतर त्यांना काय काय पारमार्थिक लाभ प्राप्त झाला, या लाभाचाही विचार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. संग्रह करण्याची वृत्ती प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी आपल्याला दिसत असते. संग्रह मनुष्यच करतो असं नाही बरं का. संग्रह मनुष्याला सोडून इतरही पशुपक्षी संग्रह करताना दिसतात. पण संग्रहाचा नियम असा आहे, जो जो व्यक्ती संग्रह करतो त्याला नाशाला सामोरं जावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल हो, संग्रह सगळे जण करत असताना दिसतात. काहींचा धनाचा संग्रह, काही धान्य संग्रह करतात, काही लोक संग्रह करतात, शास्त्र संग्रह करतात, गुण संग्रह करतात, नाम संग्रह करतात. ज्याच्या ज्याच्या अधिकारानुसार संग्रहाची एक प्रकारची गुणवत्ता आहे. ज्याच्या अंतःकरणाची जी योग्यता असेल तशा प्रकारचा व्यक्ती संग्रह करत असतो. काही संग्रह नाशाला कारण ठरतात, म्हणजे विनाश करतात, आणि काही संग्रह मात्र चांगल्या प्रकारचं फल देतात. या संग्रहाच्या बाबतीमध्ये वाल्मिकी रामायणामध्ये एक श्लोक आलेला आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना उपदेश करत असताना जीवनाची 4 सूत्र सांगतात. विठ्ठल विठ्ठल सर्वे क्षयांता निचयाः पतनांताः समुच्छ्रयाः संयोगा विप्रयोगांता मरणांतम च जीवितम. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना सांगतात, अरे लक्ष्मणजी, सर्वे क्षयांता निचयाः, सर्वे निचयाः क्षयांता. जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीने कितीही संग्रह केला, निचय म्हणजे संपादन, संग्रह केला, त्या संग्रहाचा अंत म्हणजे निर्णय कशामध्ये आहे? क्षयांता, त्याचा नाश ठरलेला आहे. पतनांताः समुच्छ्रयाः, जी माणसं लौकिक प्रगती करतात त्या माणसाचं कधी ना कधी अधपतन होतच असतं. पतनांता समुच्छ्रयाः,
संयोगा विप्रयोगांता. जी जी माणसं एकत्र येतात त्यांचा कधी ना कधी वियोग ठरलेलाच आहे. 9:30 ते 11:30 संयोग आहे, नंतर वियोग. विठ्ठल 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 ज्यांचा संयोग झाला त्यांचा वियोग होणार हे शक्यच आहे. मरणांतम च जीवितम. आणि जी जी माणसं जगतात ती कधी ना कधी मरणारच आहे. साठवलेला मनुष्य क्षय करतो, क्षय होतच असतो. जी माणसं प्रगती करतात ती खाली पडतातच. म्हणजे निवडणुकीतून निवडून आला कधी ना कधी पडणार. विठ्ठल 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 संयोग झाला की त्याचा वियोग ठरलेलाच आहे. आणि जो जो व्यक्ती जगतो त्याचं मरण ठरलं. मला 4 सूत्राचा विस्तार नाही करायचा. सर्वे क्षयांता निचयाः. जी जी माणसं साठवतात त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाशाला सामोरं जावंच लागतं. एकनाथी भागवताचा विचार करा. एकादश स्कंदाचं विवरण करत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जे अवधूतांनी 24 गुरु संपादन केले, आपल्या जीवनामध्ये स्वीकारले, त्या 24 गुरुपैकी त्यांनी मधु हा एका मधमाशीला सुद्धा गुरु म्हणून स्वीकारलं. विठ्ठल या मधु हा शब्दाचे 2-3 अर्थ होतात. मधुना मध. नरू हरती. जे मदाचं हरण करते तो भ्रमरही असतो. मदाचं अपहरण करते ते मधमाशी असते. आणि मधमाशींच्या पोळ्यातला जो मध खातो तो सुद्धा मधु हा. विठ्ठल विठ्ठल अवधूतांनी त्या मधमाशीला सुद्धा गुरु केलं. मनुष्याने मरेपर्यंत आपल्या जीवनातलं शिष्यत्व कायम ठेवलं पाहिजे. स्पर्धा माणसं करतात गुरु होण्याकरता, असं नाही. जर अवधूत जी आपल्या जीवनामध्ये 24 गुरु करू शकतात, कमीत कमी आपण 48 केले पाहिजे. नाही शक्य तर कमीत कमी 12. विठ्ठल विठ्ठल ते अवधूत जी प्रवास करत असताना त्यांच्या लक्षात असं आलं, एका जंगलामध्ये त्यांनी बघितलं त्या मधमाशा काय करतात, हजारो मधातून, हजारो असणाऱ्या पुष्पातून त्या मकरंद कणाचं सेवन करतात, मध संपादन करतात. पण असं असतं, मध फुलातून आणल्यानंतर त्या स्वतः खात नाही, फक्त साठवतात. बरीच माणसं अशी असतात, फक्त साठवतात, खात नाही. विठ्ठल विठ्ठल आणि एकदा त्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये मध साठला गेला की ते मध हरण करणाऱ्या माणसांना कळतं, त्याला मधु हरते असं म्हणतात. त्यांना कळतं की आता या पोळ्यामध्ये चांगल्या प्रकारचा कांदा तयार झालेला आहे, तिथला कांदा चांगला तयार झालेला आहे. आणि मग ते मधमाशांना दूर करून त्या मधातल्या पोळ्यामध्ये असणारा सगळा कांदा मध बाजूला काढतात, पण तेही खात नाहीत. ते कुणाला तरी विकतात, त्यांना मोबदला मिळतो. अवधूतांनी जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांनी त्यांच्यापासून बोध घेतला की साधकाने संग्रह करू नये, आणि केलं तर अशी फजिती होते. विठ्ठल आणि मग त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला, सायंतनम श्वस्तनम वा न संगृहीत भिक्षुकः मक्षिका इव संगृह्णन् सहतेन विनश्यति. उद्या करता श्वस्तनम वा किंवा सायंकाळी ही मधुकरी आपल्याला काम येईल असा साधकाने विचार करू नये, दुपारी सगळी संपवून टाकावी. विठ्ठल विठ्ठल न संगृह्णीत भिक्षुकः. भिक्षुक माणसाने संग्रह करू नये. का बरं? मक्षिका इव संगृह्णन्. जर त्याने मक्षिकाप्रमाणे संग्रह केला, सहतेन विनश्यति. शब्द फार गोड आहे बरं का. फक्त त्याचाच नाश होईल असं नाही, मधुकरी सहित त्याचा नाश होईल. सहतेन विनश्यति म्हणजे मधुकरी खराब होईल ना. विठ्ठल विठ्ठल त्या मधुमक्षिकेपासून अवधूतांनी हा बोध संपादन केला की संग्रह केला की तो नाशाला कारण ठरतो. आणि अत्यंत लोभी असणारी माणसं संग्रहच करतात बरं का. न देयम न चोपभोग्यम च लुब्धैर्यद दुःख संचितम भुंक्ते तदपि तच्चान्यो. बाकीचे सेवन करतात, तो कोणाला देतही नाही आणि स्वतःही खात नाही. ऐसे देखोनी आजनी भक्त भिक्षुक योगी सज्जनी संग्रह न करा भरवंसनी नाशुनिदानी दिसत असे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मधुमक्षिकेने संग्रह केला काय, किंवा कोणीही संग्रह केला
तरी संग्रह नाशाला कारणीभूत ठरतो. ज्ञानोबा फार गोड चिंतन करतात. हा झाला सामान्य संग्रह. मग कवडाची वाढवी लोभी जायसा, लोभी इष्टमित्र दुखवी, आपण पेही शिनवी. स्वतःही कष्टाला प्राप्त होतो, फक्त कवडा वाढवतो, पण तो मात्र स्वतः नष्ट होतो. लोभियाची मन जैसे, जीवो जावो परी मनुमसे ठेविला ठावो. स्वतःचा जीवही त्याचा नष्ट होतो, पण तो मात्र संग्रह कुणाला सांगत नाही. आणि म्हणून बाकीचा संग्रह मनुष्याने करूच नये. करायचाच ठरला तर मनुष्याने पारमार्थिक संग्रह करावा, व्यावहारिक करू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण मनुष्याने जर साठवलं ना तर तो परिग्रह त्याच्या दुःखाला कारण ठरतो. ज्ञानोबार चिंतन करतावा. शिष्यशास्त्रादी विलासे, मठादी मुद्रीचे निमिसे, घातली आहा ते फासे निसंगाजेने. जेव्हा साधक परमार्थ मार्गावर निघतो तेव्हा त्याला प्रतिबंध करणारे जे अनेक जण येतात त्यामध्ये परिग्रह सुद्धा आहे. यांचा पराभव करून त्याला पुढे जावं लागतं. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमोच्य निर्ममो शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. तो परिग्रह इतका जबरदस्त असतो. नाथ महाराजांनी या परिग्रहाचं चिंतन केलं आहे. परिग्रहो ही दुःखाय यद्यत् प्रियतमं नृणाम अनंतम सुखमाप्नोति तद विद्वान यस्त्व किंचनः. मनुष्याने जो जो परिग्रह केला तो परिग्रह त्याला प्रिय वाटतो, पण दुःखाय दुःखालाच कारण ठरतो. असा जाणून यह तो अकिंचनः, ज्याच्याकडे परिग्रह नाही तो मात्र अनंतम सुखम आपनोती, तो चांगल्या प्रकारच्या मोक्ष सुखाला प्राप्त होतो. नाथ महाराजांनी चिंतन फार गोड केलं. तर थोडासा विस्तार करतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात, घरी कुटुंबपणे सरे. ज्ञानोबारांची ओवी आहे. वनी वन्य होनी अवतरे नागविया ही शरीरे लागला आहे. सग्र परिग्रह कसा कसा लागला आहे, तो कुटुंबाचा त्याग करतो. घरी कुटुंबपणे सरे, वनी वन्य होणी अवतरे, वनामध्ये जातो, एखादी झोपडी बांधतो आणि झाडाला पाणी देतो. संग्रहच आहे. बरं, झाडाला पाणी देणं चांगलं आहे, पण झाडाच्या जर फांदीचा एखादा पान जर कोणी तोडू लागला तर असं वाटतंय अंगावरचे केस कोणी उपटत आहे. विठ्ठल विठ्ठल घराचा परित्याग केला पण वनात वाहू लागला की वनातला परिग्रह दुःखाला कारणीभूत ठरतो. शास्त्राचा सुद्धा संग्रह मनुष्याने कायमचा करू नये बरं का. शास्त्राचा संग्रह एका मर्यादेपर्यंत चांगला आहे, पण शास्त्राचा फार मोठ्या प्रमाणात संग्रह केला ना जीवनमुक्ती होत नाही. विठ्ठल विठ्ठल हो, याचा अर्थ असा झाला की व्यावहारिक जीवनातला कोणताही संग्रह करा तो मनुष्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो. म्हणून व्यावहारिक संग्रहाचा परित्याग करा आणि पारमार्थिक संग्रहाचा आपण काय करा, उपयोग करा, संपादन करा. या पारमार्थिक संग्रहामध्ये दोन प्रकार पडतात. एक साधनात्मक असणारा संग्रह आणि दुसरा साध्यात्मक असणारा संग्रह. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या प्राप्तीकरिता जी जी साधनं आपल्याला उपयोगी पडतात त्या सगळ्या साधनांचा संग्रह करणं याला साधनात्मक संग्रह असं म्हणतात. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा. ही अशा प्रकारची असणारी दैवी संपत्ती, 26 प्रकारची दैवी संपत्ती हा संग्रह साधनात्मक आहे. कारण या साधनेपासून त्याला मोक्ष मार्गीचे सुखासन मुख्य हे गा असं असल्यामुळे त्यांनी या दैवी संपत्तीचा संग्रह केला पाहिजे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व याही त्याने साधन संपत्तीचा संग्रह केला पाहिजे. शास्त्राचाही संग्रह त्याच्या जीवनामध्ये असला पाहिजे. पण शास्त्र संग्रहाची मात्र एक मर्यादा आहे बरं का. ज्ञानोबा असं म्हणतात की शास्त्र संग्रह केला पाहिजे, पण ठराविक काळानंतर शास्त्र संग्रहाचाही परित्याग झाला पाहिजे. व्युत्पत्ती आघवी विसरीजे, विसरावंच लागतंय. विठ्ठल विठ्ठल किंवा पंचदशिकाराने गोड चिंतन केलं आहे. कशाला म्हणतात, आत्मब्रह्म विचाराख्यम मानसम जगत बुद्धे तत्वे तथेयम इति श्रुत्यनुशासनम पलाल व धान्यारथी त्याचेत ग्रंथम अशेषतः. ग्रंथाचाही परित्याग केला पाहिजे. ज्याला धान्याची अपेक्षा आहे तो जसा कोंड्याचा परित्याग करतो, धान्य आपल्याकडे स्वीकारतो, तसा ग्रंथाचा अभ्यास करणारा जो व्यक्ती आहे त्याने ग्रंथाचं सार संग्रहित करावं, ग्रंथ बाजूला ठेवा. या
वर्ष संपलं म्हणजे विचारसागर विकावा असा नाही. विठ्ठल विठ्ठल हो ते जे ग्रंथम अशेषतः ग्रंथाचा परित्याग करावा. बऱ्याचदा ग्रंथीच करतात, गाठ करतात. ग्रंथ शिकणं फार चांगलं आहे, पण ग्रंथ शिकल्यानंतर ग्रंथाचा अभिमान होणंही वाईट आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या परंपरेमध्ये दोन असे महात्मे होऊन गेले ज्यांच्यासारखं ज्ञान जगात कोणाला नव्हतं. एक चांगदेव महाराज 14 विद्या 64 कला निष्णात आहे, आणि एक छांदोग्य उपनिषदामध्ये कथा आलेली आहे नारदांची. सपुराण पंचवेदान शास्त्राने विविधानीच सगळ्या प्रकारचे जाणले आहेत. ज्ञात्वाप्यनात्मवित्वेन नारदोती शुशोषः अत्यंत प्रकारचा शोक प्राप्त झाला. याचं कारण असं आहे, मनुष्याला जर अध्ययन केलं ना तर अध्ययनाच्या अगोदर फक्त 3 ताप असतात. वेदाभ्यासात पुरा तापत्रय मात्रेने शोकिता, पश्चात्त्वभ्यास विस्मार भंग गर्विष्ठ शोकिता. अगोदर फक्त 3 ताप देतात, पण अभ्यास केल्यानंतर 4 ताप पाठीमागे लागतात. अगोदर आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक हे ताप पाठीमागे असतात. पण एखाद्या ग्रंथाचं अध्ययन केलं, ग्रंथ जिवंत ठेवायचं म्हटलं की अभ्यास करावा लागतो. फार ताण आहे. अभ्यास विस्मार विस्मरण झालं की दुःख होतं. भंग आपल्यापेक्षा 2 ग्रंथ पाठ करणारा आला की आपला अपमान होतो. भंग गर्वैष्ठ आणि आपल्यापेक्षा कमी आला की गर्व होतो. तापच आहे. विठ्ठल विठ्ठल शंकराचार्याने विवेक चूडामणीमध्ये फार गोड चिंतन सांगितलंय. शास्त्र वासनया, शास्त्राची वासना सुद्धा मनुष्याला दुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून एका मर्यादेपर्यंत शास्त्र संग्रह केला पाहिजे, एका मर्यादेपर्यंत. पण जे शास्त्र आपल्याला आध्यात्मिक समाधान देत नाही अशा शास्त्राचा संग्रह सुद्धा काही कामाचा नाही. शास्त्र फक्त परमात्मा स्वरूपाचं अज्ञानाचं आवरण दूर करतं, परमात्मा स्वरूपाला प्रकाशित नाही करू शकत. तैसी आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्र्य आत्मबोधी. फक्त शास्त्राचा उपयोग कुठपर्यंत आहे? आत्मसाक्षात्काराचा जवळ आलेला आहे आणि मग शास्त्राचाही परित्याग करायचा. तैसा आत्मसाक्षात्कार होईल देखोनी गोचर, ऐसा साधन हतीएर हळूची ठेवी. याला साधनात्मक संग्रह असं म्हणतात. त्याची पण मर्यादा आहे. संग्रह करावा, पण एका मर्यादेपर्यंत. योग्यता झाली की त्याचाही परित्याग करावा. विठ्ठल 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 म्हणून लौकिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा संग्रह करू नये. पारमार्थिक जीवनामध्ये साधनात्मक असणाऱ्या साधनांचा संग्रह करावा, पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. आणि परमार्थातला एक दुसरा संग्रह आहे ज्याला साध्यात्मक संग्रह असं म्हणतात. साध्य आहे सर्वांचं परमात्मा दर्शन. तुका म्हणे जन्मा विठ्ठल देखलिया अवघीत पापे गेले दिगंतरी. अवघीत पापे गेले दिगंतरी. तुका म्हणे देवाची सार्थक. तुका म्हणे देवाची सार्थक. विठ्ठलची घरिया हो, विठ्ठलची घरिया. अवघीत पापे गेले दिगंबरी. अवघीया पापी गेले दिगंबर. परमात्म दर्शन करणं, भगवंताची भेट होणं याला साध्यात्मक संग्रह असं म्हणतात. भगवंताचा संग्रह करण्याकरता हे जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कोणता संग्रह करावा? साधकाने बाकीचा संग्रह करू नये.
साधकाच्या जीवनामध्ये ग्रंथाचा संग्रह असावा चांगला आहे, कारण ती आपली संपत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल मग संग्रह जर सगळेच जण करतात, मुंग्या सुद्धा संग्रह करतात बरं का, त्यांच्या वारुळात जाऊन बघा, तसं जाता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल पण ज्या अर्थी धान्याची कण ते घेऊन जातात याचा अर्थ संग्रह आहे. तुम्ही तांदळाची कण टाका, चिमण्या जाग्यावर खातात आणि मुंग्या घेऊन जातात, हे आम्ही आश्रमात पाहतो आहे. विठ्ठल विठ्ठल याचा अर्थ मुंगी सुद्धा संग्रह करते, मधमाशा संग्रह करतात, लोभी असणारा व्यक्ती धनाचा संग्रह करतो. मग व्यावहारिक संग्रह आपण करू नये. संत कोणता संग्रह करतात? पारमार्थिक संग्रहापैकी साधनात्मक संग्रह करतात का साध्यात्मक करतात? कोणता संग्रह करतात? काय साठवतात? साठविला रे साठविला रे साठविला रे साठविला रे साठविला हृदय मंदिर हृदय मंदिर त्याचे सरले रजार त्याचे सरले रजार हृदय मंदिर यापैकी कोणता संग्रह संत करतात? व्यावहारिक संग्रह करतात का? करतच नाही. कारण व्यावहारिक परिग्रह संपादन केला दुःखालाच कारण आहे. म्हणे मग पारमार्थिक जीवनामध्ये साधनात्मक संग्रह करतात का? तो सुद्धा 4 प्रकारच्या दुःखाला कारण आहे. मग संत कोणता संग्रह करतात? काय साठवतात? तुकोबाराय उत्तर देतात, संत हे साठवतात. साठविला हरी, पण कुठे? कारण संग्रहा करता जागा असावी लागते. जिही हृदय मंदिरी हे तुकोबारायचं संतांचं लक्षणही होईल बरं का, पण हे लक्षण अन्य व्यावर्तक सुद्धा आहे. याचा अर्थ असा होईल, जे हरीला हृदयामध्ये साठवतात ते संत असतात, बाकीचं साठवतात ते संत नसतात. विठ्ठल हृदय नावाच्या मंदिरामध्ये जर परमात्मा आपल्याला साठवायचा असेल, एखादी वस्तू साठवायची असेल ना, तर अगोदर असणारी वस्तू त्या पात्रातून रिकामी करावी लागते. कल्पना करा, आपल्याला एखाद्या पात्रामध्ये दूध घ्यायचं आहे. मी चहा कॉफी नाही सांगत. विठ्ठल विठ्ठल एखाद्या पात्रामध्ये जर आपल्याला दूध घ्यायचं असेल तर कमीत कमी ते पात्र रिकामं असावं लागेल, शुद्ध असावं लागेल. सामान्य असणाऱ्या पात्रामध्ये ज्याला अनेक प्रकारचा आंबट वास लागला, त्यामध्ये दूध टाकलं तर काय होईल? दुधाचं दही होईल. पात्र स्वच्छ असावं लागेल आणि रिकामही असावं लागेल. स्वच्छ आणि रिकाम्या पात्रामध्ये जर आपण दूध टाकलं
तर ते साठवलं जाऊ शकतं. तसं परमात्मा हृदयामध्ये जर साठवायचं असेल तर या हृदयातले विकार काढावेच लागतील. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे 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 निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वासी 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 तो करे स्वामीवरी सत्ता. पात्र शुद्ध असल्याशिवाय एखादी वस्तू आपल्याला साठवता येत नाही. परमात्मा जर हृदयामध्ये साठवायचं असेल, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. दोन पद्धतीने सांगता येईल. एक तर चित्त निर्मळ करा, परमात्मा आपोआप येईल, किंवा परमात्म्याला आणा, विकार निघून जातील. तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भैरवे तुका म्हणे देह, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भरिया भरे, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, तुका म्हणे देह, म्हणे देह भरला विठ्ठले. काम क्रोध केले गररीते, तुका म्हणे देह भरला विठ्ठले. काम क्रोध केले घररीते, येणे सोसे म्हणा, येणे सोसे म्हणा, झाले हावे भर, येणे सोसे म्हणा. देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घरीचे, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घरीचे, येणे सोचे म्हणा, येणे सोचे म्हणा, हो झाले हवा भरी, येणे सोचे म्हणा. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, साठविला हरी जी हृदय मंदिरी. पण या चरणामध्ये तर देह शब्द आला आणि या अभंगात हृदय आला.
दोन्हीचा अर्थ एकच आहे हा. कारण हृदय सुद्धा देहच आहे, सूक्ष्म देह. विठ्ठल विठ्ठल. आणि तिथे पण त्या चरणाचा अर्थ तसाच आहे. स्थूल देहामध्ये परमात्मा नाही, मग सूक्ष्म देहातच आहे. विठ्ठल विठ्ठल. नाही म्हणजे आहेच बरं का, पण सामान्य रूपाने आहे. विठ्ठल विठ्ठल. ते सगळी विद्वान मंडळी आहे. माझं तात्पर्य फक्त लक्षात ठेवा. तो का म्हणे देह भरिला विठ्ठले, परिणाम काम क्रोधे केले घर रीते. सूर्याचा जर आगमन प्रकाश झाला तर अंधकार राहत नसतो, तसं हृदयामध्ये परमात्माला की विकार राहत नसतात. विकार असेल तर परमात्मा नाही, आणि परमात्मा असेल तर विकार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्यांनी आपल्या हृदयामध्ये परमात्मा साठविला हरी जिही हृदय मंदिरे. या हृदयाला शुद्ध करण्याकरता काय करावं लागेल? साधनाच करावी लागेल. जर आपल्याला अन्य कोणत्याही प्रकारचं साधन करणं शक्य नसेल तर नामस्मरण साधना करावी. कारण नामस्मरण केल्याबरोबर परमात्मा हृदयामध्ये प्रवेश करतो. नामासरी साची हरी रेगे हृदया माछारी, तेने धाक्याभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. नाथ महाराज सांगतात, नाम घेतल्याबरोबर परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो. भागवतामध्ये पण असा विचार आहे, प्रविष्टोयम कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम. तिथे परमात्मा कानातून प्रवेश करतो. नामस्मरण केलं की मुखातून प्रवेश करतो. कुठून का प्रवेश कराना, प्रवेश करणं महत्त्वाचं आहे. किंवा उपनिषदामध्ये असा विचार केला बघा, परमात्मा इथून प्रवेश करतो. विदार्य मूर्धसीमानम अशा प्रकारचा श्लोक आहे. विठ्ठल विठ्ठल. लहान मुलांचे जे काय टाळू मागतात ना तेल लावून, त्याचं कारणच आहे जीवात्मा तिथून प्रवेश करत असतो. आणि जर योग्य प्रकारची साधना असेल तर मृत्यूच्या प्रसंगाला महात्मा याच प्रवेशातून, या दरवाजातून जातो. त्याला दशमद्वार असं म्हणतात. नाहीतर बाकीचे सगळे नवद्वारापैकी कोणत्या तरी दरवाजातून जातात. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा कानातून प्रवेश करू द्या, मुखातून प्रवेश करू द्या, पण प्रवेश केल्याबरोबर परमात्मा हृदयाला शुद्ध करून टाकतो. विकार राहत नाही. आपल्या हृदयामध्ये परमात्मा प्रवेश करत असेल याचं काय लक्षण आहे? परमात्मा जर हृदयामध्ये प्रकाश करत असेल तर त्याची लक्षणं आवरली तरी आवरली जात नाही. धरिताही पर्यावरणा ती बाहेर प्रगट होते. आणि बाहेर प्रगट झालेली लक्षणं ही अमानितवादी लक्षणाने संपन्न असतात. तैसी हृदयेची निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता धाने सांगी ऐक. ज्या महात्म्याच्या हृदयामध्ये परमात्मा प्रविष्ट होतो, प्रवेश करतो, त्याच्या शरीराच्या ठिकाणी ज्ञानी पुरुषांची सगळी लक्षणं आपोआप प्रगट होतात. बाणावी लागत नाही. याला सहज लक्षण असं म्हणतात. साधकाला मात्र बाणावी लागतात. विठ्ठल विठ्ठल. किंवा ज्याला परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवायचा असेल त्याला आपल्या जीवनातल्या सगळ्या येशनात्रयांचा परित्याग करावा लागतो. मग लोकेशना असेल, वित्तेशना असेल, पुत्रेशना असेल. पुत्रेशना असेल म्हणजे दारेशना त्यामध्ये आलीच. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्यांचा जो परित्याग करू शकतो तोच परमात्म्याला हृदयामध्ये साठवू शकतो. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवा. हृदय नारायण साठवा. कोठेही चित्तासी नसावे साठवण, हृदय नारायण साठवा. हृदय नारायण कोठेही चित्तासी नसावे बंधन, कोठेही चित्तासी नसावे बंधन, कोठेही चित्तासी नसावे बंधन, कोठेही चित्तासी नसावे बंधन, कोठेही चित्तासी नसावे बंधन. हृदय नारायण साठवावा. हृदय नारायण साठवावा. कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा.
हृदय नारायण आसक्तीचे विषय मनुष्याला बांधून टाकतात. ज्या ज्या विषयावर आपली आसक्ती असेल ते विषय आपल्याला बांधतात. ज्या विषयावर तुम्ही प्रेम करता ते प्रेम नसतं, तो एक प्रकारचा खिळा असतो आणि तो हृदयात ठोकला जातो. कोठेही चित्तासी नसावे बंधन. आसक्ती असेल तर ते बंधन असतं. म्हणून हृदय नारायण साठवावा, परमात्मा हृदयामध्ये साठवावा. शास्त्रकारांनी गोड चिंतन केलं. ज्याला विद्या साठवायची असेल क्षणाचा उपयोग चांगला करा, क्षणाचा. आणि ज्याला धन साठवायचं असेल त्याने कणाचा उपयोग चांगला करा. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थम च साधयेत. क्षण त्यागे कुतो विद्या, कण त्यागे कुतो धनम. क्षणाक्षणाने मनुष्याने विद्या संपादन करावी. माणसं बरेच इतके उदार असतात, टाइमपास करतात. विठ्ठल विठ्ठल वेळ व्यर्थ जाऊ देऊ नये. एक क्षणही आपला जर व्यर्थ गेला आणि तुम्ही यमाला सांगितलं हिमालय पर्वता एवढं मी तुला सुवर्ण दान करतो, फक्त मला एक श्वास वाढवून दे, यम म्हणेल मी तुला दुप्पट देतो पण तसं मागू नको. विठ्ठल विठ्ठल गेलेला क्षण कधीच परत येत नाही. 9:30 वाजता कीर्तनाला प्रारंभ झाला, गेले ना क्षण निघून. 11 वाजत आले, आता क्षण निघून गेले. हे वाक्य सांगत असताना जे आयुष्य आपल्या हातामध्ये आहे, वाक्य संपत असताना तेवढं आयुष्य हातात नाही. वर्तमान म्हणेपर्यंत वर्तमान भूतकाळात जमा होतो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मनुष्याने क्षण कधी व्यर्थ गमावू नये. क्षणाक्षणाने विद्या संपादन करावी, कणाकणाने धन संपादन करावं. आणि ज्याला परमात्मा साठवायचा असेल हे परमार्थ महाधन आहे. सामान्य धनाकरता जर कणाकणाचा उपयोग करावा लागत असेल तर परमार्थ नावाचं महाधन साठवण्याकरता जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, नामस्मरण केल्यानंतरच परमात्मा हृदय नावाच्या मंदिरामध्ये साठवला जातो. हृदयालाच मन मंदिर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मंदिरामध्ये स्थापन केलेला परमात्मा दर्शनाकरता योग्य आहे, दर्शनाकरता. पण हृदयामध्ये साठवलेला परमात्मा जर असेल तर तो परमात्मा दर्शनाची प्रशस्ती, पुण्यपुरुष या फलाला कारण आहे. असा परमात्मा हृदयामध्ये ज्यांनी साठवला, सामान्य नियम असा आहे संग्रह केला की नाश होतो, परंतु जो हृदयामध्ये परमात्म्याला साठवतो त्याचा नाश होत नाही. त्याच्या जीवनातल्या अनिष्ठाचा नाश होतो. कसा? त्यांची सरली धार, 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 त्यांची सरली धार. झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, त्यांची सरली धार, त्यांची सरली धार. झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, त्यांची सरली धार, त्यांची सरली धार, त्यांची सरली धार. झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, त्यांची सरली धार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार, झाला सफळ व्यापार. संग्रहाचा नियम असा आहे सहतेन विनश्यती. जो जो व्यक्ती संग्रह करतो संग्रहाच्या बरोबर त्याचाही नाश होतो. पण इथे मात्र अलौकिकता अशी आहे, यालाच षडलिंगामध्ये अपूर्वता असं म्हणतात. हा संग्रह असा आहे साठविला हरी. आपण असं कर्म करू शकतो की या कर्माच्या माध्यमातून भक्ती किंवा तत्वज्ञानाच्या द्वारे
आपण जन्माची आणि मरणाची परंपरा खंडित करू शकतो. अन्य देहामध्ये मात्र हा अधिकार नाही. ज्याने परमात्मा हृदयामध्ये साठवला त्यांची सरली रझार. सरली म्हणजे संपली. बघा बरं का, संग्रहासहित त्यांचा नाश नाही झाला, संग्रहामुळे अनिष्ट परंपरेचा नाश झाला. विठ्ठल 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 झाला सफळ व्यापार. त्यांच्या जीवनातला व्यापार सफळ झाला. आता हा जर अभंग व्यवहारातला असेल तर व्यवहारातला व्यापार घेता आला असता, पण ज्यार ते साठविला हरी असा अभंगाची सुरुवात आहे. याचा अर्थ इथला व्यापार व्यावहारिक नाही, पारमार्थिक व्यापार. आणि पारमार्थिक व्यापारामध्ये कोणता व्यापार आहे? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुदा. वारंवार तीच गोष्ट करणं याला अभ्यास असं म्हणतात. आणि अभ्यास एक प्रकारचा व्यापारच आहे. विठ्ठल विठ्ठल किंवा तुकोबारा व्यापाराचं लक्ष नाही सांगतात. व्यापार त्यालाच म्हणावं ज्याच्यात लाभ होतो. तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार, ज्याच्यातून लाभ होईल त्यालाच व्यापार असं म्हणतात. आता हे कीर्तन म्हणजे काय आहे? पारमार्थिक व्यापारच आहे. कीर्तनाचा व्यापार होऊ नये, पण कीर्तन हा एक प्रकारचा पारमार्थिक व्यापार आहे. या व्यापारानंतर काय लाभ आहे? 11.5. बाकीचे अवांतर प्रयोजन असं म्हणतात. असू द्या. लाभ हो येतो व्यापार, ज्याच्यातून लाभ प्राप्त होईल त्यालाच व्यापार असं म्हणतात. आणि हृदयामध्ये जर परमात्मा साठवला तरच हा लाभ होऊ शकतो. सरली रझार. जन्माला येणं आणि मृत्यूला प्राप्त होणं ही परंपरा खंडित फक्त याच कारणामुळे होऊ शकते. बाकी कोणता नान्यः पंथा विद्यते अयनाय, दुसरा कोणताही उपाय आपल्याला करता येणार नाही. या पहिल्या चरणाची आणि दुसऱ्या चरणाची एक संगती फार गोड आहे. ज्याला एरझार संपवायची असेल त्याने हृदयात फक्त परमात्मा साठवावा. जर अन्य काही साठवलं एरझार संपणार नाही, वाढेल. विठ्ठल विठ्ठल पण लाभ तरी कशाला म्हणतात? भगवान परमात्मा गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये सांगतात. लाभ त्याला म्हणतात जो प्राप्त झाल्यानंतर त्यापेक्षा अधिक काही नसावं, जे मिळाल्यानंतर त्याच्या बरोबरीचंही काही नसावं, त्याला लाभ असं म्हणतात. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः न अधिकम ततः. त्यापेक्षा अधिकही नाही कोणता लाभ आणि दुसराही कोणता लाभ नाही. अपरम न अधिकम न, दोन विशेषण आहे बघा लाभा करता. अधिकही कोणता लाभ नाही, कारण परमात्मा सर्वात मोठा लाभ आहे. दुसरा कोणता लाभ का नाही? दुसरा परमात्माच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे मनोनी भोग विषेकी हरिखे नाजो. या लाभासारखा दुसरा लाभ कोणता नाही. किंवा भक्ती सूत्रामध्ये चिंतन फार गोड केलं. नारद महर्षी असं म्हणतात, हा लाभ ज्याला प्राप्त होतो ना त्याच्या ठिकाणी 11 प्रकारची लक्षणं विद्यमान होतात. यल्लब्ध्वा अपमान सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति, यत् प्राप्य न किंचित वांछति, न शोचति, न द्वेष्टि, न रमते, नोत्साही भवति, यज्ञात्वा मत्तो भवति, स्तब्धो भवति, आत्मा रामो भवति. हे सगळे लाभ होतात हृदयात परमात्मा साठवला तर. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार. हा व्यापार फक्त परमात्मा दर्शनानेच होऊ शकतो, अन्य कोणती गोष्ट नाही. ज्ञानोबारा चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्यांना पुनरावृत्तीची नाहीतर पुनरावृत्तीची वाट ब्रह्मदेवाला सुद्धा मोडली जात नाही. कैसे थोरियेचे मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीच्या मापाशी गजाहाला. ब्रह्मदेवाला सुद्धा पुन्हा जन्माला यावं लागतंय बरं का, यावं लागतंय. पण ज्याने परमात्मा हृदयामध्ये साठवला पुनरावृत्तीची वाट मोडली गा, झाला सफळ व्यापार. परमात्मा दर्शनाचा हा व्यापार आहे. म्हणे एखाद्या साधकाचा जर परमात्मा हृदयामध्ये साठवण्याचा क्रम जर हळूहळू असेल किंवा परमात्मा दर्शन झाल्यानंतर त्याला आणखीन काही भय चिंता जीवनात सतावते का? नाही. तुकोबाराय सांगतात, हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला
एकदा परमात्मा हस्तगत झाल्यानंतर जीवनामध्ये भयही राहत नाही, कोणत्या प्रकारची चिंताही राहत नाही बरं का. नाहीतर चिंता पारमार्थिक जीवनात सुद्धा असते बरं का. पंचदशीचं बहुतेक 11वं प्रकरण आहे, मध्ये चिंता असते आहे बघा. पेनैव चिंता अशा प्रकारचा एक शब्द आलेला आहे की मी का पाप केलं असेल आणि का बरं पुण्य केलं नाही, चिंता आहे. विठ्ठल विठ्ठल पण खऱ्या पारमार्थिक जीवनामध्ये तेही राहत नाही, चिंता राहत नाही. हरी आला हाता येणं हा वाक्प्रचार हस्त होणं. परमात्मा जर हस्तगत म्हणजे काय, अपरोक्ष साक्षात. करतळावरी वाटोळा डोलत देखीचे आवळा, ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. परमात्मा हस्तगत होणं म्हणजे हातामध्ये येणं म्हणजेच प्राप्त होणं. आणि एकदा परमात्मा जर आला तर मग कैची भय चिंता, भयही राहत नाही, कोणती चिंताही राहत नाही. वैराग्य शतकामध्ये 9 प्रकारच्या भयाचा विचार केला आहे बघा. 9 प्रकारचं भय सांगितलं. भोगे रोग भयम, कुलेच्युती वित्तेनृपालात भयम, माने दैन्य भयम, बलेरिपु भयम, रूपेच्या राया भयम, शास्त्रेवादी भयम, गुणेखल भयम. पुढे काये कृतांतात भयम, सर्वं वस्तु भयान वितम भुवि नृणाम, वैराग्यम एव अभयम. विठ्ठल विठ्ठल जो मनुष्य भोग संपादन करतो, भोगामध्ये रोगाची भीती आहे. भोगे रोगा जोडोनिया दिले अनेका. भोग संपादन केला विषयाचा रोग होणारच, किंवा भवरोग होणार. दुसरा कोणता रोग आहे, भोगे रोग भयम. एखादा व्यक्ती जर कुलवान असेल आणि जर चालताना त्याचं पाऊल घसरलं, आचरण चुकलं की च्युत होण्याची भीती आहे. कुलेच्युती भयम, वित्तेंद्रपालात भयम. पैसा फार मोठ्या प्रमाणात असेल, राजाची भीती, कधी धाड टाकतील सांगता येत नाही, त्याला इन्कम टॅक्स म्हणतात. वित्तेंद्रपालात भयम, माने दैन्य भयम. जर आपल्याला सन्मान मिळाला पूर्वजीवनामध्ये आणि नंतर कोणीच विचारलं नाही, माने दैन्य भयम, दीनतेची भीती आहे. माने दैन्य भयम. पुढे आहे बले रिपू भयम. जर आपल्याकडं फार मोठं बळ असेल तर शत्रू निर्माण होण्याची भीती असते. बले रिपू भयम. रूपे जराया भयम. एखादा व्यक्ती सुंदर असेल तर त्याला वृद्ध अवस्थेची भीती असते. लहान मूल पाहिलं तर उचलून घेतला कडीयेवरी, म्हणजे लहान मूल पाहिलं तर कोणी पण कडेर घेऊ शकतात. म्हाताऱ्या माणसाला विठ्ठल विठ्ठल रूपे जराया भयम, शास्त्रेवादी भयम. जर आपल्याकडे शास्त्र संपादन असेल तर वादविवाद घालण्याची शक्यता असते.
कुणीही प्रश्न विचारतं विठ्ठल विठ्ठल आणि जोपर्यंत कोणी प्रश्न विचारत नाही तोपर्यंत पाठ चालू. प्रश्न विचारला पाठ बंद. विठ्ठल विठ्ठल शास्त्रे वादी भयम. शास्त्रामध्ये वादविवाद घालण्याची भीती आहे. गुणे खल भयम. आपल्याकडे चांगल्या प्रकारचे गुण आहेत पण माणसं खळ माणसं त्या गुणाचा अवगुण करतात. भीतीच आहे. आणि सर्वात मोठी भीती आहे काय कृतांतात भयम. या शरीराला मरणाची भीती आहे. जगातल्या सगळ्या वस्तू या भयाने संबंधित आहे पण वैराग्य नावाचं एक असं स्थान आहे अभयम. अभयम वै जनक प्राप्तोसी. वैराग्य असेल हे सगळ्या प्रकारचं कोणतंही भय आपल्याला सतावत नाही. या 9च्या 9 भयाला आपल्याला प्रमाण देता येईल. विठ्ठल विठ्ठल संतांना थोडासा विस्तार करतो. मी प्रमाण सांगण्याचा प्रयत्न करतो. जेवढे आठवतील तेवढे सांगतो. संतांना भोगापासून रोगाची का भीती नाही. भोगी त्यागे पांडुरंग. त्यामुळे भोगापासून रोगाची भीती नाही. कुलेच्युती भयम. कुलवान प्रसंगातून च्युत होण्याची का भीती नाही. अच्युताचा संग झाला च्युत होण्याची भीती नाही. अच्युत आहे ना विठ्ठल कुळीचे दैवत आणि या कुळातून च्युत होण्याची शक्यता नाही. आता वित्ते नृपालात भयम. वित्तापासून राजाची भीती असते. संतांना तीही भीती नाही. विठ्ठल वित्त गोत चित्त त्यामुळे ती भीती नाही. विठ्ठल विठ्ठल माने दैन्य भयम. मानापासून संतांना दीनतेची का भीती नाही. संतांना मानाची गरज नाही. अमानित्वम. सन्मानितो सांकडे गरिमे ते अंगाकडे येवोची नेती जगे अवज्ञाची करावी. दीनतेची भीती नाही. बले रिपू भयम. या बळाची त्यांना रिपू शत्रूची का बरं भीती नाही. त्याचं कारण आहे रिपू मित्रा दोही सरिसा पाडू समोशत्रेच मित्रेच समोशत्रोच मित्रेच. रिपू भीती नाही. रूपे जराया भयम. जराया भीती का नाही बरं. कारण देह भावनाच नाही. शरीर भावनासती इंद्रिय विषय विसरते म्हणून जेरेची भीती नाही. शास्त्रे वादी भयम का नाही. संतांच्या सोबत वाद घालायचा नाही कोणी. का संतांच्या मुखातून कोणताही शब्द निघून गेला की ते शास्त्र होतं. विठ्ठल विठ्ठल दयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. त्यांच्या मुखातून निघणारा स्वैर शब्द सुद्धा जर वेद असेल तर आता कोणाची हिंमत आहे वाद घालण्याची. शास्त्रेवादी भयम न असती त्यांना ते भीती नाही. बरं पुढची भीती गुणे खल भयम. संतांच्या ठिकाणी खळाची भीती आहे का नाही. खळाची व्यंकटी सांडो म्हणून खळाचीही भीती नाही. बरं काही कृतांतात भयम नाही. उलट काळ त्यांना सलाम करतो. काळाची भीती नाही. विठ्ठल विठ्ठल या सगळ्याचं कारण काय असेल. हरी आला हाता मग कैची भय चिंता. संतांना चिंता सुद्धा कोणत्या प्रकारची नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं जगात फक्त दोघांना चिंता नाही बाकी सगळ्यांना चिंता आहे. आता इथं गर्दी नाही म्हणून काही हरकत नाही पण गर्दी असती तर मग पहिल्या पंक्तीला कसा नंबर लागेल याची चिंता. विठ्ठल विठ्ठल दोनच माणसं या जगामध्ये चिंतेपासून मुक्त आहे. द्वावेव चिंतया मुक्तो परमानंद आपलुतो. कोण आहे यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्य परम गतः. या जगात फक्त दोघाला चिंता नाही. आनंदाने संपन्न आहे. कोण कोण ज्याला काहीच कळत नाही आणि जो अज्ञानी आहे काही करत नाही जड आहे. विमुग्ध आहे अज्ञानी आहे. विमुग्धो जडो बालो असा लहान मुलगा त्याला काहीच काळजी नाही. आणि दुसरा एक महात्मा यो गुणेभ्य परम गतः. जो गुणाच्या पलीकडे गेला. या दोघांना चिंता नाही. खरी चिंता फक्त महात्म्याला नाही म्हणजे मग लहान मुलांना आता नाही नंतर आहे. विठ्ठल विठ्ठल पण महात्म्याला मात्र कोणत्याही प्रकारची चिंता नाही कारण परमात्मा त्याची चिंता वहन करतो. ते एकवटुनीची एक क्षणी अनुसरले गा माझी वाहनी तेव्हाची तयाची चिंतवनी मदची पडली मग तीही जे जे करावे ते मदची पडले आघवे. जैसी अजात पक्षाचिने जीवे पक्षिणी जे अनन्याश्चिंतयंतो मा ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. किंवा आपलं पाठातलं प्रमाण तुझी चिंता त्यासी सर्व आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही चिंतनच करतात. आणि जे चिंतन करतात ते चिंता करत नाही. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. पण जो हरी हृदयामध्ये साठवला
जो हरी त्यांच्या हातामध्ये आला त्या हरीचा स्वभाव काय आहे? तुका मने हरे 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 तुका तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, जो परमात्मा हृदयामध्ये साठवला, जो हस्तगत झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची भीती चिंता सतावत नाही, अशा हरीचा स्वभाव जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या अंतिम चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, या चरणाचे दोन अर्थ होतील बरं का, दोन अर्थ होतील. एक तर उरी उरो नेदी असा अर्थ करायचा, किंवा हरी उरो नेती परंतु हरी उरी. विठ्ठल विठ्ठल दोन्ही पण चरणाचे अर्थ होतील. परमात्मा ज्याच्या हृदयामध्ये गेल्यानंतर काय उरू देत नाही हो. निळोबरांची फार गोड गवळण आहे, आता चाल नाही म्हणत. माझ्या मीपणाचा करोनी फराळ, माझ्या मीपणाचा करोनी फराळ,
माझ्या मीपणाचा, अशी ती चाल आहे, आता म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. पण मी हे केव्हा म्हटलो? चाल म्हटल्यानंतर म्हटलो. माझ्या मीपणाचा करोनी फराळ. परमात्मा काय करतो? गवळण आपल्या जीवनातला अनुवाद सांगते आहे. परमात्मा आमच्या जीवनामध्ये जेव्हा आगमन करतो तेव्हा तो सगळ्या प्रकारचं खाऊन टाकतो. उरले खावयासी बैसला सकळ, उरले खावयासी बैसला सकळ, उरले खावयासी ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, ऐसा भुकाळू हा का यासी न पुरेची ग्रासिता माझा खेळवो. आणि मग तिला चिंता पडली, आता काय देऊ नसता जवळी, आता काय देऊ नसता जवळी, आता काय देऊ. आता काय बरं द्यावं? याने फराळ केला, फराळ नाश्ता. माझ्या मीपणाचा करोनी फराळ. परमात्मा आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये काय काय नष्ट करतो? गवळण घरी गेल्यानंतर बघून घ्या. आपण सगळे जाणकार श्रोते आहात. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा आपल्या भक्ताच्या जीवनातलं कर्म उरू देत नाही. अगा कर्मे जे उरावे, कर्म शिल्लक ठेवत नाही. संचित प्रारब्ध ते बक्षिले समूळी, कर्मा कर्माच्या घेतल्या कवळी, संपत्ती विपत्तीचे भोग बक्षिले. सगळ्या उपाधी जीवभावाच्या निर्वणीया आधी, सगळ्या प्रकारच्या उपाधी परमात्मा नष्ट करतो. कर्म शिल्लक ठेवत नाही. विषय वासना त्या ग्राशिल्या निमिष मिळेवो. कर्म शिल्लक नाही ठेवत, वासना शिल्लक ठेवत नाही, संपत्ती पण शिल्लक नाही ठेवत. कारण भगवंत असं म्हणतात, मी ज्याच्यावर अनुग्रह करतो ना त्याची संपत्ती पहिल्यांदा काढून घेतो. संपत्ती काढून घेतली की लोक जवळ येत नाही, आणि लोक जवळ आले नाही की साधना चांगली घडते. विठ्ठल विठ्ठल. मी संपत्ती काढून घेतो, जीवभावही नष्ट करतो. खरं असं आहे, जीवभाव परमात्मा उरू देत नाही. तुका म्हणे हरी काही उरून दी. या काही पदामध्ये काही पण घेऊ शकता तुम्ही. काही पदामध्ये अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती सुद्धा घेऊ शकता. इतका या काहीपणाचा काही अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा जीवभाव शिल्लक ठेवत नाही, यात नवल नाही. जीवभावाच्या सापेक्ष आलेला शिवभावही शिल्लक ठेवत नाही. मग जीव शिव निरपेक्ष असणारं परमात्मा तत् शिल्लक राहतं. किंवा ज्ञानोबारा चिंतन करतात, विस्तार नाही करत. आता ज्ञानोबारा असं म्हणतात, जेव्हा आपल्याला अहम ब्रह्मास्मित्याकारक ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान अज्ञानाला घेऊन जातं. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया. उदाहरण देतात, जैसा वन्य काष्ट जाळून या स्वये जळे. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला लागला की लाकडाला नष्ट करतो, लाकूड नष्ट झालं की स्वतःही नष्ट होतो. खाली काय राहतं? राख, दुसरं काही राहत नाही. जैसा वन्य काष्ट जाळून या स्वये जळे. ज्ञानोबारा चिंतन करतात, तैसे अज्ञान ज्ञाने नेले. आपण ही वस्तू देऊनी गेले. अज्ञानाला ज्ञान घेऊन जातं, आपणही गेले, परंतु वस्तू देऊनी गेले. ऐसे जाणणे उरले जाण तेजे. जर अग्नी माझी गेले, तुम्हाला 8व्या अध्यायातली ओवी सांगायची का? तो को बरायचा अभंग. मला तसंच एक प्रमाण ओवी पण आहे. विठ्ठल विठ्ठल. अग्नी माझी गेले, अग्नीचे होणे ठेले. तसे आणखीन एक प्रमाण आहे बघा. इंधन पाठीनं निवडीची काही केली, अशा प्रकारची ओवी आहे. आता वेगात नाही आठवणार. विठ्ठल विठ्ठल. माझा विषय हा चालू आहे, अज्ञान ज्ञाने नेले. अपरोक्ष ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की ते अज्ञान आपणही वस्तू देऊन गेले आणि स्वतः जात जी जाणणे नेविन उरले ते जे पण उरले बर का. तो का म्हणे हरी काही उरवणे दी, पण उरी म्हणजे उरले. जर काहीच शिल्लक राहिलं नाही तर शून्यवाद येईल. आणि जर काही शिल्लक राहिलं आणि बाकीचं काही राहिलं नाही, बाकीचं म्हणजे इदम पदाला विषय होणारं काहीच राहत नाही. आणि जे इदम पदाला विषय होत नाही तो परमात्मा शिल्लक राहतो. यालाच म्हणतात सर्व बाधा वशिष्ट. परमात्मा शिल्लक राहतो, हा आपला सत्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा फक्त परमात्मा रूपाने राहणं. तुका म्हणे हरी काही उरवणे देऊरी. भक्ताच्या जीवनातला काही उपाधी शिल्लक ठेवत नाही.
फक्त परमात्मा रूपाने अवशिष्ट राहतो. उरी म्हणजे तो उरतो. सर्वांचा बाध झाल्यानंतर जे राहतं ते परमात्मा स्वरूप असतं. असा ज्यांना भाव प्राप्त झाला त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. यथामती यथावकाश जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेऊन प्रातस्मरणी वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मीभूत विठ्ठल बाबा देशमुख यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्राप्त झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करण्याचा प्रयत्न केला. या चिंतन सेवेमध्ये जे अयोग्य असेल ते माझा वाणीचा बुद्धीचा दोष समजा. जे योग्य असेल ते ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरू जोग महाराज परंपरेतील गुरुवर्य मारुती बाबा असतील, शास्त्री बाबा असतील, गुरुवीर डॉक्टर बाबा असतील किंवा राऊत बाबा असतील आदी करून जी गुरुवर्य मंडळी आहे योग्य असेल गुरुजनांचं म्हणून स्वीकार करा. ज्यांच्यामुळे ही सेवा मला प्राप्त झाली मी तर माझ्या जीवनामध्ये त्यांना मोठा भाऊच मानतो आणि आहेच ते. हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू श्रीनिवास महाराज यांचं अत्यधिक प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या खातर मला ही सेवा प्राप्त झाली. आपल्याकडे काही तेवढी पात्रता नाही, योग्यता नाही, पण मोठी माणसं मोठी असतात ते आपल्याला समोर आणतात. काय स्टेजवर आणणाऱ्यापेक्षा आणणारीच मोठी असतात. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारची सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करून याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल बोली दिले कुरी वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमा पराज महाराज नाही उच्चारिला निकार म्या पुला क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मनी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाली समाधान